लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने आपल्या जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. त्यांचा प्रचार करत आहेत. लोकांना पटवून देत आहेत की त्यांनाच मत द्यावं. या सगळ्यात भारतीय जनता पार्टीने देखील आपले स्टार प्रचारक उतरवलेले आहेत आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे त्यांचा सर्वात मोठा स्टार प्रचारक म्हणजे स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. ते आजकाल भरपूर सभा करतायत, इंटरव्ह्यूज देत आहेत आणि त्यात आपली भूमिका लोकांपुढे मांडतायत. तर ते डेव्हलपमेंटबद्दल बोलतायत, ते हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर देखील बोलतायत आणि ओव्हरऑल थोडंफार कॉन्ट्रोवर्शियल बोलता बोलता त्यांचा हा प्रवास सुरू आहे. या सर्वातच आपण त्यांचं महाराष्ट्रातील एक रिसेंटली झालेल्या 2-3 वक्तव्यांबद्दल बोलू, ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी येते का असा काहीसा अंदाज येतो. नमस्कार, मी आकाश खंडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स. मागील काही दिवसात नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांवर वक्तव्य केले, पण दोन्ही वक्तव्य पूर्ण वेगळे होते आणि त्याच्यातून एक वेगळाच पॉलिटिकल मेसेज लोकांपर्यंत पोहोचतोय. शरद पवारांबद्दल बोलताना ते म्हटले की एक भटकती आत्मा महाराष्ट्रात आहे जी स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राला अनस्टेबल ठेवते असं ते म्हटले. त्यांनी नाव घेतलं नाही, पण सर्वांनाच माहिती आहे की ते शरद पवारांबद्दल बोलले. ह्याच्यावर शरद पवारांनी देखील नंतर त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊन उत्तर दिलं. म्हणजे यातून एक गोष्ट सिद्ध झाली की नरेंद्र मोदी हे पवार साहेबांच्या विरुद्ध उभे आहेत पूर्णपणे आणि त्यांनी अजित पवारांना पूर्ण आपल्या साईडने घेतलेलं आहे. ते हेही सांगतात आपल्या भाषणात की राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवारांची आहे तीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार विरुद्ध अजित पवार हा जो वाद आहे हा राजनैतिक वाद नसून हा कौटुंबिक वाद आहे, हे स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतायत. पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर परवाच्या त्यांच्या काय इंटरव्ह्यूमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत आणि मला त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांना कधीही मदत लागली तर त्यांना मदत करणारा मी पहिला माणूस असेल. ते ज्यावेळी आजारी होते, आपल्या सर्वांना माहिती आहे की उद्धव ठाकरे मध्ये 2020च्या आसपास आजारी होते, त्यावेळी देखील प्रधानमंत्री म्हटले की मी त्यांना फोन केला होता, त्यांची चौकशी केली होती. ऑपरेशनला जायच्या आधी स्वतः उद्धव ठाकरेंनी मोदींना फोन केला होता, त्यांचं बोलणं झालं होतं. म्हणजे ओव्हरऑल आपण बघितलं तर जसा त्यांनी स्टँड शरद पवारांविरुद्ध घेतलाय तसा स्टँड त्यांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध घेतलेला नाहीये. ते इथे भरपूर सॉफ्ट आहेत. भले त्यांनी शिवसेना फोडली, सगळं झालं, पण डायरेक्ट अटॅक जसा उद्धव ठाकरे मोदींवर करतात, प्रत्येक भाषणातून करतात, तसा अटॅक मात्र मोदी करत नाहीत. ह्याच्या मागे मोदींची काय स्ट्रॅटेजी असावी ह्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. मला असं पर्सनली वाटतं की शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंना जेवढी सहानुभूती मिळाली ती खूप मोठ्या प्रमाणात होती. ती अजून देखील आहे. त्याची एक वेगळी लाट आहे महाराष्ट्रात आणि त्यांच्या सगळ्या सभांना, त्यांच्या मेळाव्यांना जी गर्दी येते, जनसागर जो उसळतो, जी लोक त्यांना येतात, त्यांना सहानुभूती दाखवतात, ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या भरपूर नेत्यांवर ईडी, सीबीआयच्या चौकशी सुरू आहेत. काहींना अटक झाली, काही अटकेतून सुटून बाहेर आले. हे सर्व सुरू असताना देखील ते भक्कमपणे उभे आहेत. त्यांनी चांगलं निगोशिएट केलं महाविकास आघाडीमध्ये. पक्ष फुटलेला असताना देखील त्यांनी 21 सीट घेतल्या आपल्याकडे. 21 सीटांवर आपले उमेदवार लढवतात, जे शिंदेना देखील जमलेलं नाहीये. स्वतःची शिवसेना म्हणून देखील ते हे करू शकलेलं नाहीये. हे सगळं बघता कदाचित नरेंद्र मोदींना हे दिसते की लाट किंवा सहानुभूती म्हणा, लाट म्हणण्यापेक्षा सहानुभूती उद्धव ठाकरेंबरोबर आहे आणि उद्धव ठाकरेंना अजून अपोज करणं, अजून त्यांच्या विरोधात जाणं म्हणजे जो शिवसैनिक आहे त्याचा राग ओढावून घेणं. यात दुसरा अजून एक अँगल असा आहे की जी लोक कुंपणावर बसलेली आहेत, ज्यांना उद्धव ठाकरे हे काँग्रेसबरोबर गेलेले आवडलेले नाहीयेत, प्लस त्यांना हे देखील आवडलेलं नाही की शिंदेची जी लाचारी झाली, जे भाजपला आश्रित गेले, हे देखील आवडले नाहीत. असा एक वर्ग आहे शिवसैनिकांचा जो अजूनही या विचारात आहे की आपण कुणाला मतदान करायचं. ही सगळी लोक भाजपकडे वळू शकतात, ते थेट भाजपला मतदान करू शकतात. कारण जे लोक शिवसेनेचे सपोर्टर असतात ते हिंदुत्वाचे सपोर्टर असतातच. त्यांना काय म्हणतात, कट्टरवाद आवडतो आणि या लोकांना जर उद्धव ठाकरेंना मतदान करायचं नसेल, शिंदेबद्दल ते थोडेफार नाराज असतील, त्यांची जी आता परिस्थिती आहे ते बघतात, तर ते सगळे भाजपकडे वळू शकतात आणि त्यांना वळवण्यासाठी कदाचित नरेंद्र मोदी हा स्टँड घेत आहेत आणि ते उद्धव ठाकरेंवर अजिबात टीका करत नाहीयेत. ह्याच्या उलट मात्र उद्धव ठाकरेंची स्ट्रॅटेजी पूर्ण वेगळी आहे. ते आधी आपण बघितलं असेल तर मागच्या वर्षीपर्यंत ते स्थानिक नेत्यांना जास्त अंगावर घ्यायचे, फडणवीस वगैरे, पण जशी निवडणूक जवळ आली तशी ते थेट अमित शहा आणि नरेंद्र मोदींशी भिडतात, त्यांच्यावर टीका करतात, खुलेआम टीका करतात. महाविकास आघाडीमधला दुसरा कुठलाही नेता एवढी टीका करत नाही जेवढा उद्धव ठाकरे टीका करतात.
आणि यातून असं दिसून येतं की त्यांनी हे नॅरेटिव्ह एस्टॅब्लिश करायचा ते प्रयत्न करतायत की माझी लढाई ही थेट नरेंद्र मोदींशी आहे, अमित शहाशी आहे. आणि या उलट नरेंद्र मोदी असा इथे नॅरेटिव्ह बिल्ड करायचा प्रयत्न करतात महाराष्ट्रात की मी जरी शरद पवारांच्या विरोधात बोललो असेल, मी त्यांचा कट्टर दुश्मन असलो तरी उद्धव ठाकरेंशी माझे वैचारिक मतभेद आहेत, पण मी त्यांना अजूनही माझाच माणूस मानतो. त्यांना गरज लागली तर मी त्यांच्या मदतीसाठी जाईल. आणि ह्याच्यातून जी सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळते ती थोडीफार कमी करण्याचा किंवा तो जो मतदार कुंपणावर बसलेला मतदार आहे तर आपल्याकडे वळवण्याचा नरेंद्र मोदी पूर्ण प्रयत्न करतायत असं मला वाटतं. त्यांना याच्यात किती यश येईल, किती अपयश येईल हे आपल्याला निवडणुकीच्या निर्णयानंतर कळेल. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा. आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यामुळे आम्हालाही थोडं ग्रो व्हायला चान्स मिळतो. तुमच्या एका शेअरमुळे, तुमच्या एका लाईकमुळे आमचा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचतो आणि अजून आम्ही तुमच्यासाठी असा कंटेंट बनवत राहू. धन्यवाद.